नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वाकोडे सर तुमचं या आजच्या व्हिडिओ क्लासमध्ये स्वागत करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओ क्लासमध्ये आपण पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल हा चॅप्टर बघत होतो. आजही त्या चॅप्टरचा शेवटला भाग म्हणजे आपण आज पाहणार आहे कन्स्ट्रक्शन टाईप 2 पाहणार आहोत. तर याच्या आधी आपण टाईप 1 पाहिली. त्या टाईप 1 मध्ये आपण काय पाहिलं? टाईप 1 मध्ये आपण पाहिलं की जर एखादी लाईन असेल प्लेनमध्ये तर त्या लाईनवर नसणाऱ्या बाहेरच्या पॉईंटमधनं पॅरलल लाईन कशी कन्स्ट्रक्ट करता येते त्याच्या दोन मेथड आपण पाहिली. आज आपण काय पाहणार आहोत? आज आपण पाहणार आहोत टू ड्रॉ ए लाईन पॅरलल टू गिवन लाईन. म्हणजे आपला उद्देश तोच आहे की एखाद्या लाईनला दुसरी लाईन पॅरलल काढायची आहे, पण आता आपला कन्स्ट्रक्शनचा वे बदलणार आहे. कोणचा? ॲट ए गिवन डिस्टन्स. त्या दिवशी आपण पाहिलं, लक्षात घ्या दोघातला फरक. पहिला पार्ट होता की एखाद्या लाईनच्या बाहेर असणाऱ्या पॉईंटमधून त्या लाईनला पॅरलल लाईन कशी काढायची. आजचा आपला उद्देश आहे की एखाद्या लाईनला पॅरलल लाईन काढायची आहे, पण तेव्हा कशी काढायची आहे? ॲट ए गिव्हन डिस्टन्स. म्हणजे एका विशिष्ट अंतरावरून आपल्याला ती लाईन काढायची आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? त्या दिवशीप्रमाणेच एक लाईन घ्यायची आहे एल. ही एक लाईन घेतली आपण, एल ही लाईन घेतली. आता या एल लाईनला एक 4 सेंटीमीटर डिस्टन्सवर 4 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सवर या लाईनला पॅरलल लाईन काढायची आहे. मग ती कशी काढायची? तर त्याच्यासाठी एक लाईन जी आहे त्या लाईनला, एक लाईन आहे एल, या लाईनला एक 4 सेंटीमीटर इतक्या डिस्टन्सवर आपल्याला या लाईनला पॅरलल लाईन काढायची आहे. आता ती कशी काढायची? तर या गिवन लाईनवर कुठेही दोन पॉईंट घ्यायचे. समजा हा पॉईंट ए आहे आणि दुसरा पॉईंट हा बी आहे. कुठेही दोन वेगवेगळे पॉईंट घेतल्यानंतर आता या पॉईंट ए आणि बी वरती आपल्याला परपेंडिक्युलर काढायचे आहे. ए आणि बी वर परपेंडिक्युलर काढताना आता तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं, परपेंडिक्युलर दोन प्रकारे काढता येतात. एक या सेट स्क्वेअरने काढता येतात. हा सेट स्क्वेअर ए या पॉइंटला ठेवून, ए या पॉइंटला हा सेट स्क्वेअर ठेवल्यानंतर आपण परपेंडिक्युलर या ठिकाणी काढू शकतो. तर हा परपेंडिक्युलर, या परपेंडिक्युलरला मी नाव दिलंय एपी. तसाच परपेंडिक्युलर आपण कुठे काढू शकतो? तसाच परपेंडिक्युलर सेट स्क्वेअर ठेवून आपण बी या पॉइंटला काढू शकतो. तर बी या पॉइंटला सुद्धा परपेंडिक्युलर काढायचा आहे तुम्हाला. तो परपेंडिक्युलर त्याला नाव देऊ आपण बी क्यू. काय केलं आपण? एक लाईन घेतली आहे, त्या लाईन वरती दोन पॉइंट घेतले वेगवेगळे, ए आणि बी, आणि ए आणि बी या पॉइंटला आपण त्या पॉइंटला परपेंडिक्युलर काढले. त्या परपेंडिक्युलरला नाव दिलं, एकाला एपी, दुसरा बी पासून काढलेला त्याला बी क्यू. इथपर्यंत कळलं तुम्हाला? आता इथं महत्वाचं काय आहे? आपण या सेट स्क्वेअरने परपेंडिक्युलर काढले. हे परपेंडिक्युलर आपण कंपासच्या सहाय्याने पण काढू शकतो. कंपासने आपण परपेंडिक्युलर काढू शकतो, पण आता सध्या आपण सेट स्क्वेअरने काढले, तर दोन पैकी कुठल्याही मेथडने परपेंडिक्युलर काढलेले चालतात. आता या परपेंडिक्युलर वरती किती अंतर आहे? 4 सेंटीमीटर डिस्टन्स. सो ॲट ए डिस्टन्स ऑफ 4 सेंटीमीटर मार्क द पॉइंट. हा सेट स्क्वेअर तसाच ठेवून 4 सेंटीमीटर डिस्टन्स
4 सेंटीमीटर डिस्टन्सवर तुम्हाला एक पॉईंट घ्यायचा आहे. समजा ते 4 सेंटीमीटर डिस्टन्स हे असेल, या ठिकाणी हा पॉईंट घेतला. तसाच 4 सेंटीमीटर डिस्टन्सवर बी या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पॉईंट घ्यायचा आहे. बी या ठिकाणी 4 सेंटीमीटर डिस्टन्सवर हा पॉईंट घेतला. 4 सेंटीमीटर डिस्टन्सवर हा दुसरा पॉईंट आहे. आणि मग या दोन पॉईंट मधून जाणारी लाईन जी असेल, या दोन पॉईंट मधून जाणारी लाईन म्हणजे ही लाईन झाली. आता या दोन पॉईंट मधून जाणारी लाईन, ही जी लाईन आहे, ही लाईन त्या ओरिजिनल लाईनला, ओरिजिनल लाईन कोणची आहे आपली? ओरिजिनल लाईन आहे एल. आणि त्या एल लाईनला ही एम लाईन पॅरलल आहे. किती सेंटीमीटर डिस्टन्सवर? 4 सेंटीमीटर डिस्टन्सवरती दुसरी लाईन आपण एम काढलेली आहे. या ठिकाणी लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. सो लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. लक्षात आलं तुमच्या कन्स्ट्रक्शन? पहिले लाईन एल काढा, त्या लाईनवर कोणतेही दोन पॉईंट ए आणि बी वेगवेगळे पॉईंट घ्या. त्या पॉईंटवरती सेट स्क्वेअरच्या सहाय्याने परपेंडिक्युलर काढा. आणि मग त्या परपेंडिक्युलरवरती जेवढ्या डिस्टन्सवर लाईन सांगितली असेल तेवढं डिस्टन्स घेऊन पॉईंट मिळवा. आणि मग ते दोन पॉईंट जोडा. आणि तुम्ही दोन्हीकडे जर वाढवली तर एक नवीन लाईन तुम्हाला दिसते आहे इथे, लाईन एम. आणि आता ही लाईन एम पॅरलल टू लाईन एल. परपेंडिक्युलर सेट स्क्वेअरने काढू शकता, किंवा तुम्ही याच्या आधीच्या क्लासमध्ये शिकलेले आहात की आपल्याला परपेंडिक्युलर कंपास, ज्याला डिवायडर म्हणतो आपण, त्या डिवायडरने पण आपण परपेंडिक्युलर काढू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक एक्झाम्पल परत पाहणार आहोत. त्या एक्झाम्पलमध्ये काय लिहिलेलं आहे बघा. ड्रॉ लाईन एम. ड्रॉ लाईन एम. एक लाईन काढा. त्या लाईनला आपण नाव दिलं आहे लाईन एम. ही झाली तुमची लाईन एम. ड्रॉ लाईन एम हा पहिला पार्ट झाला आपला. मग ड्रॉ लाईन एन. ड्रॉ लाईन एन पॅरलल. पॅरलल टू लाईन एम. पॅरलल टू लाईन एम ॲट ए डिस्टन्स 7 सेंटीमीटर. आता या एम लाईनला 7 सेंटीमीटर इतक्या डिस्टन्सवर एक पॅरलल लाईन काढायची आहे. याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगितलं मी, सेट स्क्वेअरने परपेंडिक्युलर काढता येतो. कन्स्ट्रक्शन तसंच आहे, फक्त फरक कुठे आहे? परपेंडिक्युलर काढण्याचा फरक आहे. परपेंडिक्युलर दोन प्रकारे काढता येतो. एक तर सेट स्क्वेअरने काढता येतो, नाही तर तुम्हाला माहिती आहे कंपास, याला डिवायडर म्हणतो आपण, याने सुद्धा परपेंडिक्युलर काढता येतो. मेथड तीच आहे की एक लाईन घ्या, एम घेतलेली आहे आपण. या लाईनवर कोणतेही दोन वेगवेगळे पॉईंट घ्या. ते पॉईंट घेऊ आपण या ठिकाणी. पॉईंट ए आणि पॉईंट, दुसरा पॉईंट घेतोय मी बी. हा ए आणि बी. आता आपण याच्या आधी काय केलं? ए आणि बी या पॉईंटवर सेट स्क्वेअरने परपेंडिक्युलर काढले. आता आपण सेट स्क्वेअरने परपेंडिक्युलर नाही काढणार. आता आपण कशाने काढणार? डिवायडरने. परपेंडिक्युलर कशाने काढणार? डिवायडर. डिवायडरमध्ये पेन्सिलचं टोक अगदी व्यवस्थित असलं पाहिजे. शार्प पेन्सिल वापरायची आणि एक दुसरी पेन्सिल बाकीच्या इतर कामासाठी वापरायची. ती पेन्सिल इतर कामासाठी वापरायची नाही.
जे डिवायडरमध्ये असते. आता इथे परपेंडिक्युलर कसा काढला जाईल ए आणि बी पॉईंटवर? तर काही नाही, या डिवायडरचं लोखंडी टोक ए या पॉईंटवर ठेवायचं आणि ए पॉईंटच्या दोन्ही भागाला या आर्क काढायच्या. ए पॉईंटच्या दोन्ही भागाला आर्क काढलाय. ए पॉईंटच्या दोन्ही भागाला याच्यात किती असं अंतर काही मोजून नाही घ्यायचं आहे, एक थोडं अंतर घ्यायचं. ए पॉईंटवर लोखंडी टोक ठेवायचं, दोन्ही भागाला 2 पॉईंट काढल्यानंतर मग या 2 आर्क मधलं जे अंतर आहे हे अंतर घेऊन या पहिल्या आर्क वरून एक दुसरी आर्क वर काढायची आणि दुसऱ्या आर्क वरून एक पहिली आर्क या ठिकाणी मिळेल अशी काढायची. ठीक आहे. आता हाच प्रकार आपल्याला तिथे करायचा आहे, बी पॉइंटला करायचा आहे. मग या बी पॉइंटवर परत अजून बी पॉइंटवर लोखंडी टोक ठेवून त्याच्या दोन्ही भागाला या 2 आर्क काढायच्या. या 2 आर्क काढल्यानंतर या 2 आर्क मध्ये जेवढं अंतर असेल ते अंतर घेऊन पुन्हा या ठिकाणी इथनं एक आर्क आणि या दुसऱ्या आर्कच्या पॉइंटवरला दुसरी आर्क आणि हे 2 आर्क काढून झाल्यानंतर आता तुम्ही स्केलच्या सहाय्याने परपेंडिक्युलर काढू शकता. मग या ठिकाणी ए या पॉइंटवर हा परपेंडिक्युलर या ठिकाणी आपण ड्रॉ केलेला आहे. हा झाला ए या पॉइंटचा परपेंडिक्युलर. नंतर बी या पॉइंटला जशा आर्क काढल्या आपण त्या बी या पॉइंटचा हा दुसरा परपेंडिक्युलर, बी पॉइंटला काढलेला दुसरा परपेंडिक्युलर. आणि हे 2 परपेंडिक्युलर आपण या कोणत्या मेथडनी काढले? आता आपण कंपास बॉक्स या मेथडनी काढले. आणि आता तुम्हाला कंपास मध्ये म्हणजे डिवायडर मध्ये एक 7 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन स्केलवरून 7 सेंटीमीटरचा डिस्टन्स घ्यायचा आहे स्केलवरून आणि ते 7 सेंटीमीटरचा डिस्टन्स घेऊन या परपेंडिक्युलर वरती 7 सेंटीमीटरचं मार्किंग करायचं आहे. समजा हे मार्किंग या ठिकाणी आलं आणि तसंच मार्किंग कुठे करायचं आहे? 7 सेंटीमीटरचं मार्किंग या दुसऱ्या परपेंडिक्युलर वर पण करायचं आहे. म्हणजे तुम्हाला 2 पॉइंट मिळाले, एक हा आणि एक दुसरा. हे दोन्ही पॉइंट किती डिस्टन्सवर आहे? 7 सेंटीमीटर आणि हे सुद्धा 7 सेंटीमीटरवर आहे दोन्ही पॉइंट. आणि नंतर मग हे दोन्ही पॉइंट जॉईंट करायचे, स्केलने जॉईंट करा. दोन्ही पॉइंट स्केलने जॉईंट करा आणि दुसरी लाईन काढा. ही दुसरी लाईन या दुसरी लाईन जी आहे ही या पहिल्या लाईनला पॅरलल असणार आहे. ती लाईन वाढवून घ्या दोन्हीकडे. तर दुसरी लाईन आपण काढलेली आहे 7 सेंटीमीटर डिस्टन्स वर काढलेली आहे. ती लाईन आहे एम, जी आपल्याला सांगितल्या गेली की लाईन एम इज पॅरलल टू लाईन एन. अशा प्रकारे 2 वेगवेगळ्या पद्धतीने परपेंडिक्युलर काढून दिलेल्या लाईनला दिलेल्या डिस्टन्सवर आपल्याला पॅरलल लाईन काढता येते. कळलं सगळ्यांना? व्यवस्थित लक्षात घ्या, कन्स्ट्रक्शन करून पहा आणि प्रॅक्टिस करा. इथे आता आपला हा चॅप्टर संपलेला आहे. आता नवीन चॅप्टरमध्ये नवीन व्हिडिओमध्ये परत आपण भेटणार आहोत. धन्यवाद.